हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजल हियर. तर आज आमचा स्पेशल असा शूट होणार आहे विशालचा आणि माझा. हे पहावी कात्रज साईडला चाललोय मी आणि पाहूयात 1 तास लागेल आम्हाला पोहोचण्यासाठी. सगळीकडे गणपती दिसतात आहेत, आता डेकोरेशन वगैरे चालू आहेत गणपतीचे. तर आमचं जे शूट आहे ते पण याच रिगार्डिंग आहे, हो की नाही? कपल शूट असणार आहे आणि त्यासाठी जे त्यांनी ड्रेपरी वगैरे डिझाईन केलेली आहे मेकअप आर्टिस्टनी, ती खूपच छान आहे. म्हणजे माझी जे साडीचा जे वेट आहे तर ते 10 to 12 kg वेट आहे आणि शूट पण खूप भारी होणार आहे हा. सो व्लॉग कंटिन्यू करा. सो गाईज, माझा हेअर ट्रीटमेंटचा व्लॉग आलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्लॉग सुद्धा पहा माझा, तुम्हाला कळेलच मी काय ट्रीटमेंट केली आहे ते. सो तो पटकन जा आणि तो व्लॉग सुद्धा पहा. शूट आमचं 4 वाजता आहे. सो आधी तिने आम्हाला 2-3 तास आधी बोलवलंय मेकअप अँड ऑल सर्व काही करणार आहे त्याच्यासाठी. तर मी तर आता काहीच मेकअप केलेला नाहीये, माझी स्किन ॲज इट इज आहे, फक्त लिपस्टिक लावलेली आहे. तर तुम्हाला मी नंतर दिसेलच हेवी मेकअपमध्ये मी कशी दिसते ते तुम्हाला कळेलच. सो आमचं जे शूट होतं ते बेलटुंगवाड्याच्या इथे होतं, तर आम्ही तिकडे चाललोय आणि फायनली मी पोचली तिच्या स्टुडिओवरती. हे पहा किती छान ज्वेलरीज आहेत आणि आम्ही चालू केलं प्रिपेरेशन शूटचं. बँगल्स वगैरे तिची असिस्टंट घालत होती मला आणि सेट रेडी करत होती. त्यानंतर पैंजण वगैरे तिने वेअर केलं मला, जोडवी वगैरे, आणि नेल आर्टसुद्धा केलं. मेकअप चालू केला मग आम्ही. हेअरस्टाईल ऑलरेडी माझी झाली होती आणि मग पायाचं डेकोरेशन वगैरे थोडंफार राहिलं होतं, तर ते आम्ही फायनल केलं. सो सर्व काही झाल्यानंतर साडी ड्रेपिंग चालू होती. खूप हेवी वेट होतं साडीचं, त्यामुळे थोडा वेळ लागला आणि फायनली वी आला आम्हाला घ्यायला आणि आता आम्ही लोकेशनवरती चाललो होतो. हे पहा बेलटुंगवाडा, इथे भरपूर सारे शूट्स होतात आणि खूप छान असा लोकेशन आहे ते. पूर्ण हिस्टॉरिकल टच त्यांनी त्याला दिला होता आणि तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळेलच. तिथे एकाच जागी तुम्हाला सर्व काही मिळेल. जर तुम्हाला ट्रॅडिशनल शूट करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे प्लॅन करा. आणि त्यांनी इथे ऑलरेडी गणपतीचं डेकोरेशन केलेलंच होतं, कारण भरपूर सारे शूट्स तिथे झाले होते. मी रेडी झाले फायनली आणि आमचा शूट चालू झाला. फोटोग्राफर जो होता तो होता साहिल ठक्कर आणि व्हिडिओग्राफर होते विनीत सली. खूप छान व्हिडिओग्राफर आहेत ते. आणि लोकेशन पाहू शकता बाहेरून तुम्ही, किती छान लोकेशन होतं. आणि हा त्यांचा डॉगी होता, खूप क्यूट होता. सो त्यामुळे मी त्याला सुद्धा कॅप्चर केलं. काही करत नव्हता, पण फक्त तो शूट वगैरे पाहत होता आणि माझं तिकडे स्टेअरकेसवरती शूट चालू होतं. त्यानंतर तिथेच वरती गेलो आम्ही आणि त्यांनी एक छान असं सुंदर सेटअप तिथे केलं होतं. एक अंगण होतं आणि अंगणामध्ये मस्त तो झुला त्यांनी ठेवला होता आणि मग मला तो फार आवडला, म्हणून मी त्यांना बोलले की इथे आपण शूट करूयात. आता आमचा हाफ शूट झालेला आहे आणि आता मेन जे शूट आहे गणपतीचं, तर ते करणार आहे आम्ही आता. सो थोडंफार काहीतरी खातो आणि मग नंतर पुन्हा शूट चालू होईल आमचं. तर ही आहे माझी मेकअप आर्टिस्ट, पूजा मेकअप आर्टिस्ट. हिनीच हा शूट सर्व प्लॅन केला होता. पूर्ण बारीक बारीक डिटेलिंगकडे तिने लक्ष दिलं होतं. हे पहा किती छान असं डेकोरेशन तिने केलं आहे. पूर्ण क्रिस्टल्सचे हँगिंग लाईट्स तिने अरेंज केल्या होत्या. त्यानंतरनं गणपतीची मूर्ती, परत पूजेची थाळी, हा जो हार दिसतोय तुम्हाला तिने स्वतःच्या हाताने तो बनवलेला होता. आणि उकडीचे मोदकसुद्धा होते गाईज. असं काहीच नव्हतं की जे तिने मिस नव्हतं केलं. प्रत्येक बारीक गोष्टीकडे तिने स्वतः लक्ष दिलं होतं. आणि तुम्हाला हे 20-30 सेकंदाचे रील्स दिसतात, पण त्याच्या मागे खूप सारी मेहनत असते, आमची पण आणि मेकअप आर्टिस्टची सुद्धा. आणि हे सारे फ्लॉवर्स वगैरे तिने सकाळी जाऊन मार्केटमधून घेऊन आली होती. हे जे दिसतंय तुम्हाला, तर हे तिने स्मोकिंगसाठी अरेंज केलं होतं, स्मोक येण्यासाठी. एक छोटीशी गणपतीची मूर्तीसुद्धा आणली होती, थोडं डिफरंट टाईपचं शूट करायला. आणि आता विशालला ते जे ओढणी आहे तर ती ड्रेप करून देत होते आणि माझी पुन्हा साडी वगैरे थोडीफार मेसी झाली होती, तर ती अरेंज करत होते व्यवस्थित. आणि इथे थोडंसं अजून त्यांचं डेकोरेशन चालूच होतं. ॲक्च्युली हे सर्व करायला त्यांना इतका वेळ गेला, म्हणजे आमचं 9 का 10 वाजता शूट चालू झालं. कारण तुम्ही पाहताय इतकं सारं सजावट त्यांनी केली होती आणि खूप लोकं होती या शूटच्या मागे काम करणारी.
आणि त्यामुळेच खूप मस्त दिसत होतं जे काही वाटत होतं ते. आणि पुन्हा साडीचा ड्रेपिंग चालू होती इथे. विशालची ओढणी आहे तर ते सुद्धा ड्रेप करून देत होते. आणि आता थोड्याच वेळात आमचा शूट चालू होणार होता, त्यामुळं सर्व काही आहे व्यवस्थित आहे की नाही ते पाहत होते. तर माझा फर्स्ट एंट्री शॉट चालू झाला होता आणि वाव काय वाटत होतं ते. म्हणजे मी इतकी खुश होते. मला माहिती होतं की काहीतरी छान असा वेगळा व्हिडिओ माझा येणार आहे आणि डिफरंट काहीतरी होतं याच्या मागे. आणि हे पाहू शकता तुम्ही, खूप अरेंजमेंट मस्त केली होती. खालून जो स्मोक येत होता, खूप असं मला वाटत होतं की मी सिरियलचं किंवा सॉन्ग शूट करते कोणतं तरी, आणि फारच मस्त वाटत होतं. हे पहा तुम्ही, आधी ही माझी एंट्री होती आणि मग त्यानंतरनं आमचं दोघांचं कपल शूट होतं. सो मला वेगवेगळ्या पोजेसनी मी चालत वगैरे वॉक करत येत होते आणि आता आमच्या दोघांची एंट्री होती. त्यामुळे विशाल मस्त हार वगैरे घेऊन थांबला आहे, मी पूजेची थाळी घेऊन थांबली आहे आणि मग आम्ही दर्शन करायला जातो आहे, असं म्हणजे आमची थीम होती. वेगवेगळ्या अँगल्सनी ते व्हिडिओ घेत होते, त्यामुळे थोडा वेळ लागत होता. पण छान जो पण व्हिडिओ झाला आहे आमचा तो खूप मस्त झाला आहे आणि खूप व्हायरलसुद्धा झाला आहे तो व्हिडिओ. 500K व्ह्यूज त्याला गेलेत. सो तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवरती तो चेक करू शकता. आणि आमची जी थीम होती ती गणपतीची पूजा करताना, आरती करताना मस्त दोघेजणं हार वगैरे घालत होतो, आरती केली. फारच छान वाटलं ते सगळं करून आणि मी तर खूप खुश होते. इतका लेट झाला होता आम्हाला, पण अजिबात आम्ही दमल्यासारखं वाटत नव्हतं, कारण आम्हाला माहिती होतं याचा जो रिझल्ट येणार आहे तो फार छान येणार आहे. तो तर आमच्या दोघांचं शूट झालं. त्यानंतरनं थोडेफार 1-2 क्लिप्स घ्यायचे राहिले होते ढोल वाजवताना. तर मी रात्रीचे 12 वाजता मी हा ढोल वाजवतीये. एनर्जी तर नव्हती, पण छान मला माहिती होतं हे छान वाटते काहीतरी, म्हणून मग मी मस्त ढोल वगैरे वाजवला आणि पॅकअप झाला फायनली. आणि मस्त उकडीचे मोदक आम्ही खाल्ले, बाप्पासाठी आणलेले सर्वांनी. आणि अशा रीतीने फार आमचा शूट छान झाला आहे मस्तपैकी. तुम्ही जर रील्स पाहिले नसतील आमचे तर नक्की जा माझ्या इंस्टाग्राम पेजला तेजल जावळकर, आणि त्याच्यावरती तुम्हाला आमची छान छान बाप्पासोबतचे आमच्या दोघांचे रील्स पाहायला मिळतील. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि व्लॉग आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.